शेवटी हे हायलायटर लावते आणि फक्त लिप्स्टिक. आज माझ्याबरोबर माझा नवरा पण उपाशी आहे. सगळ्यात आधी आता आय डोंट नो, काही ताईंना याचा राग येऊ शकते, पण मला कुणाच्याही नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ देत. आणि आज वटपौर्णिमा आहे. सो सगळ्यात आधी वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप गोडगोड शुभेच्छा. मस्त नटा थटा तयार व्हा, खूप सारे फोटोज काढा. ही एक मेमरी असते. आणि खरं सांगू, हे जे सण आहे ना, ते सेलिब्रेट करायला आणखी जास्त आवडतात, स्पेशली अशा टाईपचे. बाकी सणांना आपल्याला नटायचं थटायचं पण असतं, छान असं तयार व्हायचं असतं, पण किचन पण आपली वाट बघत असतं. पण हा सण असा आहे की किचनचं या दिवशी टेन्शन नाही आहे. बऱ्याच जणांचे उपवास असतात, पण ही सुद्धा प्रथा बऱ्याच जणांकडे वेगवेगळी असते. काही जणांकडे आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो. मस्त वाटतं मला हे पण कधी कधी. म्हणजे सगळे मराठी असून सुद्धा बऱ्याच जणांच्या प्रथा वेगवेगळ्या असतात. सो माझ्याबद्दल मी उपवास करणार आहे किंवा काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात. मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश झाली. आता काहीच नाही, फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे, कारण अर्ध्या तासात मला तयार व्हायचं आहे. पूजा लवकर झाली ना की मग ॲक्च्युली पूजा लवकर होत नाही. त्यानंतरचं इतकं सगळं असतं, ते फोटोज काढायचे असतात, सगळ्या मैत्रिणी भेटतात, तो गप्पा गोष्टी होतात. आणि यावर्षी ना पहिल्यांदा सोसायटीत न करता आम्ही सगळेजणी बाहेर जाणार आहे. अजूनपर्यंत तरी सोसायटीमध्ये काहीच प्लॅनिंग नाही आहे. यावर्षी प्लॅनिंगच नाही केलं काही, सो नाही झालं ते. त्यामुळे बाहेर जायचं प्लॅनिंग आहे. आणि बाहेर जायचं म्हटलं की थोडंसं आधीच निघालेलं बरं, कारण गर्दी पण असू शकते. सो चला, मस्त माझ्या दिवसाची सुरुवात करते. आणि आय होप तुम्ही सुद्धा हा दिवस खूप मस्त छान एन्जॉय केला असेल, कारण हा व्हिडिओ यायला तर उशीर लागणार आहे. सो अशीच मी अपेक्षा करते. चला, आता खूप बोलत नाही. मला सगळ्यात आधी पूजा करायची आहे. त्यानंतर कुकर लावते, पूजा करते आणि मस्तपैकी पूजेचं ताट पण तयार करते. चला, जेव्हाही मी देवघराचा व्हिडिओ टाकते ना एक प्रश्न मला असतोच. आता हे कापड ना मी ॲक्च्युली अमरावतीवरून आणते. तिथे एक स्पेशल दुकान आहे, फक्त कापड मिळतात. पण इथेही कुठलंही पूजेचं दुकान असेल ना, तिथे अशा टाईपचे कापड नक्कीच मिळतील. असेच नाही, पण मिळून जातील. आता एक गोष्ट विसरलेली, जी की खूप महत्त्वाची होती आणि तयारी करायच्या आधी मला वेळेवर इकडे यावं लागलं. वेळेवर जे सगळ्यात महत्त्वाचं होतं तेच दिसत नव्हतं. शेवटी ते आणावं लागलं आणि 10-15 मिनटं यात गेले. 10 मिनटं तरी गेलेच असतील, आणखी 10 मिनटं उशीर होणार आहे. म्हणजे सगळं वेळेवर होत असलं ना की असं काहीतरी होतं, पण ठीक आहे. वेळेवर ना मला धागाच दिसत नव्हता आणि धाग्याशिवाय कशी काय पूजा होणार, म्हणून वेळेवर धागा आणण्यासाठी गेले. सोबतच विड्याची पानं पण आठवली. आणखी एक गोष्ट डोक्यात ठेवून गेली होती की मला गजरा आणायचा आहे, पण पटपट सगळं करण्याच्या नादात ना आत्ताही गजरा विसरलीच. मस्तपैकी ताट तयार केलेलं आहे, आंबे पण तयार केले 5 जणांची ओटी भरण्यासाठी. आणि गहू माझ्याकडे तसे नसतात, पण मी थोडेसे गहू ना सांभाळून ठेवते असं ओटी वगैरे भरण्यासाठी, स्पेशली संक्रांती आणि यावेळेसाठी. तर असं ताट तयार आहे. मस्त असा सिंपल मेकअप केला. सगळ्यात शेवटी हे हायलायटर लावते आणि फक्त लिपस्टिक लावायचं बाकी आहे. दॅट्स इट. मस्तपैकी साडी नेसते आणि तयार होते. हेअरस्टाईल वगैरे काही करत नाही, कारण मैत्रिणींचा कॉल आलाय, त्या ऑलरेडी तयार आहेत, खाली गेलेल्या आहेत, कदाचित पुढे पण जातील. पण ठीक आहे, 5-10 मिनटं मी लेट जाईल, पण मला सगळं छान असं आवरून जायचं. अरे बघा, हे अशी मी मस्त तयार झाली आहे. मस्त हिरव्या बांगड्या, साडी आणि असा हा मेकअप. आज मस्त नथ पण वेअर केली. आता केस काही असे खूप करत नाही, कारण वेळ पण नाही आहे. सगळ्याजणी गेल्यात, मला दिसल्याच जाताना. सो चला, आल्यानंतरचं शूट मी नंतर करते. मला थोडासा उशीर झाला होता, तोपर्यंत सगळ्यांनी येऊन पूजा पण करून घेतली. आणि आता त्या सगळ्याजणी ओटी भरतील, तोपर्यंत माझी पूजा होऊन जाईल. आणि मी ना फ्रंट कॅमेराने शूट करत होते, म्हणून कदाचित असं उलटं वाटतंय, म्हणजे लेफ्ट हँडनी सगळं करते असं दिसतंय, पण ॲक्च्युली व्हिडिओ मी फ्रंट कॅमेराने शूट केला. आणखी एक गोष्ट जी की मला आवडते, पूर्वीच्या काळी ना असं स्त्रियांसोबत त्यांचे नवरे नाही यायचे, पण आत्ता बरेच जणं त्यांच्यासोबत येतात ताट पकडण्यासाठी किंवा काहीतरी हेल्प करण्यासाठी, आणि नाहीच काही तर व्हिडिओ शूट करण्यासाठी. बरेच जणांना ते असं वेगळं वाटतं, पण ॲक्च्युली नवरा आपल्यासोबत येतोय हीच मोठी गोष्ट नाही आहे का? बाकीच्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यापेक्षा ही एकच गोष्ट ऑब्झर्व केली तर नाही का वाटणार? तसंच बऱ्याच जणींचे असे मी व्हिडिओज बघितले. काही जणींनी नॉर्मल ड्रेसवर, जीन्सवर किंवा मग अगदीच कामावरून आल्यानंतर पूजा केली होती. पण ते म्हणतात ना, शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. आपण किती पण केलं असेल तरी आपण मनातून काय केलं हे महत्त्वाचं असतं. आणि सगळ्याजणी करत असतात. काही जणांना नटायला थटायला नाही आवडत किंवा ॲक्च्युअल त्यांना वेळ मिळत नाही, कामावरून आलेल्या असतात, पण आपली पूजा झाली हे महत्त्वाचं असतं.
तर आता मी बरंच झालं माझा ट्रायपॉड आणला होता, इतका उपयोगी पडला, कारण सगळेजणी बिझी असतात, माझा काही कोणी व्हिडिओ शूट केला नसता. माझा हा एक खूप चांगला सोबती झाला आहे. नक्कीच मी कोणते ट्रायपॉड वापरते ना तुमच्याशी शेअर करेल. मस्त पूजा झाली, वडाची झाडाची पूजा झाली, मस्त ओटी भरली आणि त्यानंतर इथे रस्त्यावर हे झाड होतं, त्यामुळे असं फोटोज वगैरे इथे काही आम्हाला काढता आले नाही. पण तिथे बसूनही आमच्या मस्तपैकी सगळ्याजणी आम्ही एकाच सोसायटीतल्या आहेत, तर इथे बसूनही आम्ही छान मस्त असं एकमेकींसोबत थोडासा वेळ घालवला आणि म्हटलं फोटोज वगैरे काढायचे असतील तर आपण सोसायटीमध्ये जाऊया, छान गार्डनमध्ये निवांत खाली बसून उभं राहून फोटोज आपल्याला काढता येईल. आणि स्त्रियांचं काय, पूजेला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा जास्त वेळ गप्पा करण्यामध्ये किंवा मग रील्स आणि फोटोशूटमध्ये जातो, बरोबर ना. छान मस्तपैकी पूजा झाली आणि माझ्या आधीच गेल्या होत्या सगळ्या, त्यामुळे माझं निवांत एकटीचं पूजा करणं झालं. मस्त ओटी वगैरे भरली आणि सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, सकाळी ना असे ड्रायफ्रूट भिजत टाकलेले, म्हटलं नाही काही फ्रूट वगैरे नाही खाल्लं तर ॲटलिस्ट ड्रायफ्रूट स्मूदी करता येईल, तर ती पण नाही झाली. आणि आज माझ्याबरोबर माझा नवरा पण उपाशी आहे. सगळ्यात आधी आता काही चेंज वगैरे करत नाही, काही आवरत नाही, किचन ओट्यावर पसारा आहे. सगळ्यात आधी स्मूदी बनवते आणि स्मूदीची रेसिपी मला मागितली होती, त्यामुळे आता मी रेसिपी तर शेअर करत नाही, पण जेवढे काही ड्रायफ्रूट्स आहेत आपल्या घरात ते भिजत टाकायचे आणि त्यानंतर मग खारीक वगैरे टाकली असेल तर त्याच्या बिया वगैरे काढून, किंवा खजूर टाकलं असेल तर त्याच्या सीड्स काढून दुधामध्ये मिक्सरमध्ये मी ते फिरवून घेते. दॅट्स इट, झाली स्मूदी तयार. काही साखर किंवा काही गूळ वगैरे, गोड वरून टाकायचं नाही, जे आपण यात मनुके किंवा मग ही खारीक खजूर जे टाकलेलं असतं ना त्याचाच गोड येतो आणि खूप अशी गोड नको पण असते ती. तर अशी सिंपल स्मूदी पटकन बनवते, कारण माझं तर काही नाही, मला अश्विनचं असं वाटतं की माझ्यासोबत अश्विनने पण काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आता 1 तासाने तर जेवायची वेळ होईल, पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे. तर आत्ता मी ही स्मूदी पिते आहे, म्हणजे मी दिवसभर उपवास करणार आहे असं नाही आहे, स्मूदी पिते. आणि त्यानंतर मला आज छान स्वयंपाक बनवायचा आहे. म्हटलं वातावरण पण मस्त आहे, पाऊस वगैरे नाही आहे आज ना, मस्त रस कुरडई, डाळ भात भाजी चपाती असं छान बेत बनवते. रस कुरडई, खरं तर कुरडई नाही खायची आहे तेलकट, पण म्हटलं जाऊ दे एक शेवटचा आहे तर तो करून घेते. उपवास मी करत नाही, याआधी सांगते तुम्हाला. मी लग्न झालं त्यानंतर बरेच वर्षापर्यंत असे उपवास केले, पण आत्ता माझ्या मायग्रेनच्या त्रासमुळे मला उपवास अजिबात करावेसे वाटत नाही. आत्तापर्यंत मी उपाशी होते तेवढंच खूप, अदरवाईज मी स्मूथी पिऊन जाणार होते, पण वेळ नाही मिळाला. सो मी उपवास वगैरे काही करणार नाही आहे. आणि बाकीचेही मी काही जणींना विचारलं ना, काही जणी खिचडी खाणार आहे, म्हणजे असं उपवास म्हणजे ना खिचडी खाऊन उपवास करायचा. सो मला वाटतं की राहू दे, त्यापेक्षा जेवलेलंच बरं. बऱ्याच जणी पुरणाचा स्वयंपाक जेवणार आहे, म्हणजे पुरणपोळी वगैरे, कारण त्यांच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आज. सो म्हटलं जाऊ दे, आपण स्मूदी पिऊया आणि त्यानंतर मस्त असा स्वयंपाक बनवूया. महत्त्वाची एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करते, पण या गेटअपमध्ये काही स्वयंपाक होणार नाही, चेंज करून करायचं आहे. पण त्याआधी खूप महत्त्वाची अशी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. आय डोंट नो, काही ताईंना याचा राग येऊ शकते, पण मला कुणाच्याही श्रद्धेला दुखवायचं नाही आहे, पण तरी ही गोष्ट मला वाटली म्हणून मी ही शेअर करते. आज वटपौर्णिमा आहे, सगळ्यांनी मस्त अशी पूजा केली, पण खरंच सांगते मला नाही माहिती की वडाच्या झाडाची पूजा केल्याने खरंच 7 जन्म तोच नवरा मिळतो का, किंवा कडक उपवास केल्याने नवऱ्याचं आयुष्य वाढतं का. पण मला एक गोष्ट खूप क्लिअरली माहिती आहे की रोजच्या जीवनात जर आपण नवऱ्याचा स्ट्रेस कमी केला, त्याच्याशी प्रत्येक गोष्टीवर भांडणं नाही केली, कुरकुर कमी केली, तर मात्र नवऱ्याचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे. आणि मी असंही म्हणत नाही आहे की ही पूजा पाठ सण वगैरे करू नका, ऑफकोर्स केलंच पाहिजे. छान नटून थटून श्रद्धेने आपण सगळे करत असतो, ती आपली संस्कृती आहे जी की आपण जपतो. पण फक्त हाच दिवस हे सगळं न करता जर आपण वर्षभर नवऱ्याशी भांडत असलो किंवा प्रत्येक गोष्टीवर कुरकुर करत असलो, तर मग या गोष्टी या एका दिवसाचं कसं महत्त्व सांगणार ना आपण. म्हणून याही दिवसाचं महत्त्व आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्याचसोबत प्रत्येक दिवस एकमेकांसोबत आनंदाने गेला पाहिजे. भांडणं, आता मी असंही म्हणत नाही की भांडण झालंच नाही किंवा व्हायलाच नको. नवरा बायको म्हटलं किंवा घर संसार म्हटलं, छोटी मोठी चुटूरपुटूर भांडणं होत असतात, पण ती भांडणं तिथेच मिटवण्याचा, एकमेकांशी छान आनंदाने राहण्याचा प्रयत्न केला तर आपण आनंदी राहू, आपली हेल्थ चांगली राहील आणि सगळ्यांचं आयुष्य नक्कीच वाढेल. सो असं माझा म्हणण्याचा अर्थ आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. त्यामुळे काही जर असतील ना, फक्त आजच्या दिवसापुरती भरोशावर राहू नका, रोजच्या जीवनातही आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर त्या रोजच्या जीवनात केल्या तर आपल्याला वर्षभर सुख आनंद मिळेल. बाकी
परत एकदा वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि कोणाला राग आला असेल किंवा जर माझं म्हणणं खरंच पटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की आपलं नातं किंवा आयुष्य फक्त या एका दिवसाच्या व्रताने नाही तर आपल्या रोजच्या वागणुकीतून आपलं आयुष्य आनंदी आणि छान राहतं, एवढंच मला म्हणायचं होतं. बाकी चला आता स्वयंपाक करते. जसं मी बोलले तोच मला स्वयंपाक करायचा आहे. आणि वेळ कसा जातो ना खरंच माहिती पडत नाही. बरंच झालं की आज पाऊस वगैरे नाही आला, खूप असं ऊनही नव्हतं. बाकी मेकअप जो केला होता मी तो आहे ॲज इट इज. आणि ब्लश न लावताना आज मी छान असं लिपस्टिक लावलं होतं. हे जे लिपस्टिक लावलेलं आहे ते 2 लिपस्टिक मिक्स करून लावलेलं आहे. बाकी हेअरस्टाईल केस वगैरे काही केलं नव्हतं मी, जसे माझे रोज असतात तसेच आहे. असलं ताणून जेवण झालेलं आहे आणि मला ना आता खरंच झोपायची इच्छा होत आहे, पण झोपायला मिळणार नाही आहे कारण अर्ध्या तासात मला रियांशला आणायला जावं लागणार आहे. तोपर्यंत असंच थोडंसं काहीतरी मोबाईलमध्ये स्क्रोल करते किंवा एडिटिंग करते आणि हा थोडंसं बेड आवरून घेते. आणि ही पैठणी साडी एका नेसण्यात अशी चुरगळते ना, स्पेशली इथे जिथे आपण मिऱ्या बांधतो तिथे. पण ठीक आहे, जाऊ दे. आणि पिनांनी पण ही साडी खूप खराब झाली आहे. इतके वेळा नेसली आहे मी कारण मला खूप कम्फर्टेबल वाटते आणि म्हणूनच मला अशी पैठणी जी एकदम हलकी फुलकी आणि सॉफ्ट असते, मस्त पैठणी आहे. कलर पण सुंदर आहे, सगळंच सुंदर आहे. आणि नेसल्यानंतर ना थोडंसं बारीक पण दिसतं कारण ती खूप फुगत नाही. पण असं आता. आणि हे जे रस कुरडईचा बेत होता ना तो काही असं नसते करत मी, पण काल अश्विनचंच म्हणणं होतं की उद्या मस्तपैकी त्यांना असं वाटलं की सण आहे मस्त वटपौर्णिमा, त्यामुळे असं काहीतरी चांगलं बनव. रस कुरडई तशी खूप दिवस झाले बनवलीच नाही, तर म्हणून मी बनवली होती आणि सोबतच मी पण एन्जॉय केली. सो चला आता सगळं आवरते आणि थोडंसं ना मी आराम करेल रियांश आल्यानंतर. आणि झालंच तर पुढचं शूट मग मी संध्याकाळनंतर करेल. डिनर वगैरे झाला आहे. एका शॉर्ट व्हिडिओची एडिटिंग करत होते आणि दुपारनंतर ना मी काहीच शूट केलं नाही. असं नाही आहे की मी काहीच केलं नाही. संध्याकाळी खाली गेले होते मैत्रिणींशी गप्पा करायला आणि मला आज ना स्वयंपाक करायचा कंटाळा आला. सकाळचं होतं थोडंसं आणि मी बटाटा पण बॉईल वगैरे करून ठेवला होता. म्हटलं छान बटाट्याची भाजी आणि चपाती रियांसाठी करेल आणि आमचं नॉर्मल खाऊ. पण काय होतं ना, सकाळी असं तोंडाला असं छान थोडंसं काय म्हणतात त्याला चमचमीत खाल्लं ना, बहुतेक त्यामुळे रात्री पण असं काही साधंसुधं किंवा व्हेजिटेबल खायची इच्छा झाली नाही आणि अचानक बिर्याणी खायची इच्छा झाली. आय थिंक किट्टीमध्ये पण खाल्लेली, त्यानंतर मग आम्ही ऑर्डर केलेली आणि बिर्याणी मस्त होती. त्यामुळे वाटलं की चला बिर्याणी खाऊया. तर स्वयंपाक पण केला नाही. आणि ॲक्च्युली काय झालं ना, मी एक्सरसाइज केली आहे त्यामुळे हा जो पोर्शन आहे माझा बॅक साईड पाठीचा आणि हा एक शोल्डर ना पूर्ण म्हणजे पेन होतोय आणि असं जाम झाल्यासारखं वाटतंय. हा बरं झालं, हा व्यवस्थित आहे हात, फक्त हाच हात काय माहिती का. आणि त्यामुळे मला आणखी जास्त कंटाळा आला, म्हणून कदाचित असं झालं. बाकी आजचा दिवस मस्त गेला आणि मला वाटतं की या येलो कलरचं रिफ्लेक्शन माझ्या चेहऱ्यावर पडतं. अशा ड्रेसना घालण्यातच येत नाही. एकदम मस्त काहीच नाही लावलं आहे मी बरं का. आता फक्त मॉइश्चरायझर लावलं होतं, ते पण संध्याकाळी. पण ॲक्च्युली माझ्या स्किनमध्ये फरक पडतो आहे. खूप जण मला विचारत आहेत, लवकरच मी शेअर करेल. आणखी एक प्रॉडक्ट आहे ना, ते मी जरा आणखी थोडं कंटिन्यू लावून बघते, म्हणजे मला अजून फरक दिसतो का जाणवेल. आणि छान वाटते ना, मलाच माझी अशी स्किन आवडायला लागली आहे. हे असं बघितल्यानंतरच ना चेहरा थोडा ग्लो वाटतोय. आणि हे जे दिसतंय ना, हे ॲक्च्युली ग्लो करते, हे ऑइल नाही आहे. हाताला अजिबातच ऑइल लागत नाही, पण तसं बघताना हे पूर्ण शाईन करते. मॉइश्चरायझर मी चेंज केलेला आहे, एक क्रीम वापरते आहे आणि एक सिरम पण वापरायला सुरुवात केलेली आहे. सिरमला आणखी थोडे 8 दिवस झाले ना की मग मी तुमच्याशी सगळं एक एक करून शेअर करेल. तोपर्यंत मला आणखी थोडासा फरक वाटू देत. बाकी चला आता काहीच नाही करायचं आहे. आता वॉकला जाते. पाऊस चालू असेल तर मग सोसायटीतच करेल, नाही तर मग काय म्हणतात त्याला, बाहेर जाऊन वॉक करेल नेहमी आमचा जो दत्त मंदिरवाला राऊंड असतो तो. आणि व्हिडिओ मी काही इथेच एंड करत नाही. मी हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू करेल. उद्या मला ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आहे आणि आणखी काही स्नॅक्स बनवता आला तर मी बनवून ठेवेल. कशासाठी बनवते काय हे मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. दुसऱ्या दिवशी पण खूप असं काही शूट मला करायचं नव्हतं आणि व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. आता बघा पावसाळा गेलेला आहे आणि रोजच्या खाण्यामध्ये ना आपण असे ड्रायफ्रूट लाडू बनवून ठेवले, तर भूक लागली किंवा जेवणानंतर काही गोड खायची क्रेविंग झाली तर हा ड्रायफ्रूट लाडू बेस्ट आहे.
सगळ्यात आधी मग ही जी वाटी घेतली आहे ना, त्याच वाटीने मी काजू आणि बदाम घेतले. आणि ही गोडांबी आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर. इथे तर मला ती मिळालीच नाही. आई जेव्हा आली होती ना, तेव्हा मला तिने आणून दिली होती. तर ती थोडीशी टाकायची असते, खूप गरम असते, उन्हाळ्यात तर ती खायची पण नाही. त्यानंतर मी थोडंसं अक्रोड भाजून घेतलं, सोबतच जेवढ्या काही सीड्स होत्या त्या सगळ्या भाजून घेतल्या. आणि मला हे पण माहिती नव्हतं की इथे खारीक पावडर मिळते. आत्ता मला ते दिसायला लागले, पण हे पण मला आईनीच आणून दिलं होतं. आता हे जे चणे आहेत ना, म्हणजे फुटाणे, ते मी सहसा टाकत नसते, पण अश्विन बोलले की ते पण टाकून दे, म्हणून ते पण टाकले. आणि छान असं पावडर तयार करून घेतलं. सोबतच खजूरसुद्धा तुपामध्ये छान भाजून घेतले. आणि तसंच त्या पातेल्यात मिक्स करते म्हटलं ना, तर एवढं मोठं ते जे सारण आहे किंवा ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे ना, ते मिक्स होणार नाही. म्हणून सोपी स्टेप अशीच आहे की मिक्सरमध्ये थोडासा हा चुरा टाकायचा ड्रायफ्रूटचा आणि थोडं ते खजूर टाकायचा आणि मस्त असे लाडू ना वळल्या जातात. खूप असं तूपही लागत नाही आणि खूप असे खजूर पण लागत नाही. बघा, ड्रायफ्रूट पण दिसत आहेत आणि लाडू पण व्यवस्थित वळल्या गेलेले आहेत. छोट्या भुकेसाठी हे एकदम हेल्दी आणि बेस्ट ऑप्शन आहे, तर नक्की बनवून ठेवा. आज रियांशला गार्लिक ब्रेड खायची होती, म्हणून संध्याकाळी त्याच्यासाठी गार्लिक ब्रेड केली. सोबतच स्वयंपाकाची पण थोडी तयारी करून ठेवली. आणि चला मग आत्ता व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण खूप मोठा होईल. उद्या भेटूया. बाय.